तेव्हा नदीवर स्नानासाठी गेले आणि तिथंच त्यांनी समाधी लावून जास्त वेळ घेतला. तेव्हा इकडं अंबरीश राजाचा पर्व काळ आणि द्वादशीचा संपत आलेला आहे. तेव्हा ब्राह्मण वृंदांना विचारलं, आता मी काय करू? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही तुळशीदळ भक्षण करा आणि व्रताची सांगता करा. तेव्हा अंबरीश राजाने तुळशीदळ भक्षण केलं. तेवढे तिथं आणि ऋषी आले, दुर्वास ऋषी आले आणि म्हणाले, अंबरीश राजा, तू माझा अपमान केलेला आहेस. तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज दिसत आहे, ज्या अर्थी तू तुझा आणि उपवास सोडलेला आहेस. तू माझा अपमान केला म्हणून मी तुला शाप देतो की तू 10 गर्भवास भोगशील. तेव्हा 10 गर्भवास भोगशील. तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे, देव स्वतःवर आलेलं संकट कधीही झेलतो, पण आपल्या भक्तावर आलेलं संकट कदापि तो सहन करत नाही. तेव्हा भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र दुर्वासावरती फेकलेलं आहे. सर्व चक्र आणि फिरू लागलं. दुर्वास ऋषी भूलोक पाताळलोक, भगवान शंकर विष्णू सर्वांकडे गेले, पण त्यांना कुणीच ठार नाही. शेवटी ते आणि अंबरीश राजा शरण आले. तेव्हा देव म्हणाले की माझ्या भक्ताला दोष नसताना त्याला तुम्ही शाप दिला. हे गर्भवास मी स्वतः भोगी, पण अंबरीशीसाठी जन्म सोशी येले. तर हे जन्म कुठले सोसले, 10 गर्भवास कुठले? ज्या वेळेला हयग्रीवानी वेद आणि चोरण केलं, त्यावेळेला मत्स्य अवतार धारण करून त्यांनी पृथ्वीवर त्याचं रक्षण केलं. दुसरा वराह अवतार धारण केला. तिसरा म्हणाल तर कुर्म, ज्या वेळेला समुद्राचं मंथन झालं, द्रोणागिरी पर्वताची रवी केलेली आहे, वासुकी रेवाची दोरी केलेली आहे. भगवंताच्या 24 अवतार हे अंश अवतार आहेत. पण मंथना वेळेला जेवढं महाराज अवतार धारण करावे लागले, तेव्हा देवाला कुठंच